नमस्कार. गणपती बाप्पा स्पेशलमध्ये आज आपण ओरिओ बिस्किट मोदक बनवणार आहोत आणि एकदा पाहिल्यानंतर अगदी कोणीही करू शकेल अशी सोपी रेसिपी आहे. अशा सोप्या व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा. तर इथे मी ओरिओ बिस्किट घेतलेले आहे आणि या बिस्किटामधील जी क्रीम आहे ती चाकूच्या साहाय्याने आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अलगदी क्रीम मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. क्रीम काढून झाल्यानंतर हे जे बिस्किट आहेत याचे आपल्याला छोटे छोटेसे तुकडे करून घ्यायचे आहेत. या बिस्किटाचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत कारण की या बिस्किटाची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर इथे मी सर्व बिस्किटचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहे आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे. हे दूध डायरेक्ट न वापरता जसं लागेल तसं आपण इथे दूध ह्या पावडरमध्ये ॲड करणार आहोत आणि याचा आपण घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत. ते व्हिडिओत पाहू शकता घट्टसर असा गोळा इथे मी तयार करून घेत आहे. तर इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम परफेक्ट असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. तर हे बिस्किटचे मिश्रण मी थोड्या वेळ साईडला ठेवून देणार आहे. त्यानंतर आपण बिस्किटमधील जी क्रीम काढून घेतलेली आहे ती एका वाटीमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला डेसिनेटेड कोकोनट ॲड करायचं आहे. जर तुमच्याकडे डेसिनेटेड कोकोनट नसेल तर आपल्या घरात जे खोबरं असतं त्या खोबऱ्याची जी ब्राऊन बाजू असते ती काढून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस करून मिक्सरमध्ये ते खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. झालं डेसिनेटेड कोकोनट तयार. तर इथे पाहू शकता मी इथे डेसिनेटेड कोकोनट ॲड करत आहे. तसेच काही ड्रायफ्रूटही ॲड केलेले आहेत. हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त क्रीम वापरली तरी चालते परंतु डेसिनेटेड कोकोनट आणि ड्रायफ्रूट ॲड केल्यामुळे मोदक खूप चविष्ट तयार होतात. त्यानंतर आता आपण इथे मोदक बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण जे बिस्किट आणि दुधाचे जे मिश्रण तयार केले आहे त्यातून एक छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हाताच्या साहाय्याने साच्यामध्ये व्यवस्थित असं फिलअप करून घेत आहे. तर व्यवस्थित असं बोटाच्या साहाय्याने बिस्किटाचे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाला आकार छान येतो. तर क्रीमचे जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्यातून एक छोटासा गोळा तयार करून घेतला आहे म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला साच्यामध्ये भरायचा आहे त्या प्रमाणात छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा व्यवस्थित असा आपल्याला ह्या साच्यामध्ये फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा हे जे बिस्किटाचं मिश्रण आहे ते वरच्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे बिस्किटाचं मिश्रण वरच्या साईडने लावून झाल्यानंतर हा साचा व्यवस्थित सर्व साईडने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे मोदकाला आकार छान येतो. आणि साच्याच्या वरच्या साईडला जे काही बिस्किटाचे मिश्रण आले आहे ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हा मोदक आपण साच्यातून बाहेर काढून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे. अतिशय चमकदार रेखीव आणि सोप्या पद्धतीने हा मोदक तयार झालेला आहे. अशा प्रकारे इथे मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे. रेसिपी आवडली असेल तर एकदा घरी नक्की ट्राय करून पाहू. मला कमेंट करून नक्की सांगा की मोदक कसे तयार झालेले आहे. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी असे सोप्या व नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.